नमस्कार. बसलोय सावलीला. खरं की आपला एक विषय घेऊन आलो आहे. कारण की आज दुनिया ही जी आहे ना, खरी राहिली नाही. किती बी खरं बोलण्याचा प्रयत्न केला नाही, माणूस का खोटं बोलतो हेच मला काय समजा नाही. कारण की खोटं बोलून काहीच होत नाही. सत्य हे एक ना एक दिवस येतं बाहेर. पण काल माझ्याशी एक घटना घडली. एका म्हणजे XYZ व्यक्ती बोलला आमच्या घरातल्या व्यक्ती, घरातल्या आईवडिलांच्या चुलता तोंडावर बोलला. तर त्याला मी म्हणलं, असं तू का बोलतोयस? तर ते म्हणते, मी बोललो नाही. कोण म्हणजे शिव्या दिल्या. अरे राव भाषा बोलला. ठीक आहे. मी म्हटलं तू तर बोलला नसेल. ते म्हणला मला शिवी दिली, मला बी शिवी दिली. की म्हणला कोण म्हणला त्याला घेऊन ये शिव्या देऊन. तर म्हणलं माझी एक अट आहे, आणि मी कधी बी कुठल्याही बोलताना माणूस प्रश्नाला अडकून बोलत असतो, जी सगळ्याच गोष्टीत मला ती सवय आहे. तर मी त्याला सांगितलं, तू फक्त तुझ्या मुलाच्या ह्याच्यावर हात ठेव किंवा तुझ्या घरातल्या कोणावर बी हात ठेव, आणि देवापाशी चल. मी असं म्हणलो नाही म्हणून, मी सांगतो तू म्हणला आहे म्हणून. कारण की माझ्या कधीच एक जणाचा फोन आला ना, त्याच्यासमोरच ते बोलायला देतं की असं असं विषय आहे. तर त्याला एकच सांग नाही, भावा मला अजून तू ओळखलं नाही. माझ्या गांडीचा दम बघायचे आहे ना, तुला लवकर दाखवतो. एवढं सांग नाही मला. आणि खास तुझ्यासाठी व्हिडिओ आहे. जर माझ्या गांडीचा दम नाही दाखवला तर एका बापाची औलाद नाही सांगणार तुला. जो आहे ना, जे बोलतो ते करून दाखवतो. आजपर्यंत मी कधी टोकाचा निर्णय घेतला नाही, तर पण तू मला टोकाचा निर्णय घ्यायला लावला. आणि एक तुला सांग नाही, मी ही गुरं कमी करतोय सगळं तुझ्या आईला घोडा लावण्यासाठी करतोय, ध्यानात ठेव. आणि तुझ्या गांडीत दम असेल ना, व्हिडिओ बघ आणि मला विचारायचं. तू एका बापाची अवलाद असेल तर मला विचारायचं. तुला मी काय आहे त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देतो. तुला बघायचं ना माझ्या गांडीतला दम, ते बी तुला लवकर दाखवतो मी काय आहे ते. आणि एकच माझा प्रॉब्लेम आहे, मला खोटं चालत नाही, लबाडी. आणि तुला विचारायचं असेल ना, तू तयारीने ये. कारण की 10 माणसात मी बसणार आहे, 10 माणसात बसून बोलणार आहे. ते आमच्या देवानं बी अपशब्द बोलला की तुम्ही देवताळे हे असं आहे तसं. आमच्या नशिबानं आम्हाला देवाची सेवा करायला भेटली, आम्ही ते करतोय, आमचं भाग्य आहे. तुला तर नाही आली का नसली कधी देवाची सेवा करायचं ही. तुला आमच्या ह्याच्यावर देवावर बोलायचा अधिकार नाही. तुला अजून बी सांगतोय, नाही तर टाळ्या वाजवायला लागतील अख्ख्या खानदानाला. तुला शेवटची वॉर्निंग आहे. हे व्हिडिओ तुला तुझ्यासाठीच बनवला देण्यात ठेव. आणि फक्त सत्यवान नवले, सत्यवान नवल्याच्या गांडीत किती दम आहे हे दाखवण्यासाठी आज व्हिडिओ बनवला आहे, देण्यात ठेव. आणि परत जर नादा लागला तर नाव घेऊन बनवणार व्हिडिओ, काय लांबचा नाही. तुला एकच सांग नाही, तुझ्या गांडीत दम असेल ना तर समोर येऊन भिडायचं. आणि छक्के चाळं करायचं नाही. पायलीवणी बोलतोय ना, तर तुझ्या गांडीत दम होता तर तू का ठेवला नाही हा? तू जर बोलला नाही ना, का देवा हा ठेवत नाहीस? तू खरं बोलत नाही. आमच्या घरातल्या आई स्वतःच्या आई समोर तू बोललायस नाही, सांगतोय रे. आणि तुम्ही ध्यानात ठेवायचं एकच, माझ्या गांडीतला दम आजच्यावर दाखवेल नाही. ज्या दिवशी दाखवेल नाही तिच्या घरी दम ठुकून सांगणार की हो माझ्या गांडीतला दम मी दाखवला आहे. तसं तुला चॅलेंज आहे, तुझा दम दाखव मला. तर बघा, जास्त काय मला लय बोलायचं नाही, माझा आज मूड नाही एवढा. खास त्या व्यक्तीसाठी व्हिडिओ बनवला आहे. आणि ती गैरसमज बाकीच्याने करून घेऊ नका. त्याला दम आहे तर त्यानं समोर ह्या पद्धतीच्या अटी मान्य असल्या तरच मला याची इच्छा नाही, तर अजिबात इच्छा आहे ना. तुझ्या गांडीत दम आहे, तू बघायचा. माझ्या गांडीतला दम मी दावाय तयार आहे. तर बघा व्हिडिओ, लय मला नाही बोलायचं, ठीक आहे. ह्योच आपला आता विषय येणार इथून पुढं. कंटेंट ह्योच राहणार आपला, त्याची जिरवत नाही तर व्हिडिओ माझा येणार तुमची माझ्या चॅनेलवर. तर बघा व्हिडिओ कसं वाटतं ते.